सुचित काय खाणार? मालपुआ. मालपुआ करण्यासाठी मी इथे 1/4 कप बारीक रवा घेतला. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. त्याचबरोबर 3/4 कप मैदा घालू. इथे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल. 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतली. मिल्क पावडर ऐवजी तुम्ही इथे मावाही घालू शकता. मालपुव्याला छान रंग येण्यासाठी 1 चमचा साखर घालू. तुम्ही इथे साखरेऐवजी पिठी साखर घेतली तरी चालेल. हे सर्व कोरडे साहित्य एकत्र करून घेऊ. आता यामध्ये ज्या कपाने मैदा घेतला त्याच कपाने म्हणजेच 3/4 कप कोमट दूध घेतले. इथे कोमटच दूध घ्यायचे, त्यामुळे रवा फुलण्यास मदत होते. पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून थोडे थोडे दूध घालून पीठ मिक्स करून घेऊ. मी इथे 3/4 कप दूध घातले आहे. जर आणखी लागले तर आपण नंतर घालणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. हे मिश्रण असेच 20 मिनिटे झाकून ठेवूया. मालपुव्यासाठी आपण पाक बनवू. त्यासाठी एका पॅन मध्ये 1 वाटी साखर घातली. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालू. गॅस चालू करू. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. यात थोडे केशर घालू. हे ऑप्शनल आहे. याने पाकाला छान चव आणि रंगही येतो. 2 अख्ख्याच वेलच्या थोड्या ठेचून घातल्या. मध्यम आचेवर साखर वितळेपर्यंत आपल्याला हे असेच मिक्स करत राहायचे आहे. फक्त साखर वितळली की गॅसची फ्लेम लो करून 3 ते 4 मिनिटे पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक बोटांना हलकासा चिकट लागला पाहिजे. त्याची तार यायला नको. गुलाबजामसाठी जसा पाक लागतो अगदी तसाच पाक इथे लागतो. आता गॅस बंद करू. आता आपण भिजवलेल्या मिश्रणाकडे जाऊ. 20 मिनिटे झाली आहेत. झाकण काढून पाहू. हे मिश्रण पुन्हा एकत्र करून घेऊ. यातला रवा थोडा फुलल्यामुळे मिश्रण थोडे घट्ट झाले आहे. त्यामुळे इथे मी 2 चमचे दूध घातले. आता हे मिश्रण छान असे एकत्र करून घेऊ. एकूण मला इथे 3/4 कप आणि 2 चमचे इतके दूध लागले. तुम्हाला आणखी थोडे दूध लागूही शकते. आवश्यक असल्यास थोडे आणखी दूध घातले तरी चालेल, पण जास्त पातळ करायचे नाही. असे इतके सरसरीत मिश्रण व्हायला हवे. पळीने एकसारखे मिश्रण न थांबता पडायला हवे. एकदम स्मूथ असे मिश्रण झाले आहे. आता आपण मालपुआ तळायला घेऊ. इथे कढईत तेल मी मंद आचेवर गरम करून घेतलं आहे. आता पळीने बॅटर तेलात सोडायचे. मी इथे कढईत एकाच वेळी एकच मालपुआ घालणार आहे. तुम्ही जर मोठा पॅन वापरत असाल तर 2 किंवा 3 मालपुआ घातले तरी चालेल. मिश्रण चांगले मिक्स करून तेलात मध्यभागी एकाच ठिकाणी पळीने हे मिश्रण घालायचे आहे. हे आपणच आकार घेते. याला जराही हलवायचे नाही. आपणच हलकं होऊन ते वर येते. आता हे तेलावर आले आहे. यावर बाजूने तेल घालायचे. मालपुआ तुपातही तळू शकता. याच्या कडांना हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की पलटून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान असे गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. तळून झाले की झाऱ्याने ते निथळून घ्यायचे. आता हे टिश्यू पेपरवर काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व मालपुए तळून घ्यायचे. पळीने बॅटर मध्यभागी एकाच ठिकाणी घालायचे. त्याला पसरायचे नाही. बॅटर स्मूथ झाल्यामुळे ते आपणच आकार घेते. इथे बॅटर चांगले झाले असेल तर हे असे फुलते. ह्यावर असे तेल घालायचे. आता हे पलटून घ्यायचे. आता हे साखरेच्या पाकात घालू. साखरेचा पाक कोमट असला पाहिजे, नाहीतर मालपुआ तरी गरम असला पाहिजे. दोघांपैकी एक काहीतरी गरम असले पाहिजे. इथे मालपुआ गरम आहे. दोन्ही बाजूनी पाकात कोट करून घेऊ, म्हणजे मालपुआ पाकात छान मुरला जाईल. 3 ते 4 मिनिटे पाकामध्ये ठेवले की ते काढून घेऊ आणि दुसरे तळून झालेले मालपोळे पाकात 3 ते 4 मिनिटे मुरत ठेवू. मालपुआ बनवून तयार आहे. सर्व करू. यावर बारीक कट केलेला पिस्ता घालून गार्निशिंग करू. मालपुए बघून सुचित खूपच खुश होईल. तर ही रेसिपी ह्या होळीला नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर आवडली तर मित्रपरिवारात नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.